अरे भाई एकनाथजी शिंदे का हिंदुत्व देखो, मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र में हिंदुत्व का एक ही नेता अभी बचा है, वो है एकनाथ शिंदे। क्योंकि जो खुद को हिंदू के वारस समझते हैं वो तो रशीद मामू के भांजे निकले। अब हम किसके तरफ देखें? हम एकनाथ शिंदे के साथ की तरफ देखें। हिंदुत्व का लड़ाई किस तरह से जारी रहेगा? ताकत उनके पास रहने वाली है। मराठी मुद्दा अभी इनको याद आया। अरे भाई हिंदुत्व कहाँ रहा? मैंने तो आपको बताया ना, अभी हिंदुत्व कहाँ रहा? अभी हिंदुत्व नहीं रहा, यही तो तकलीफ है। इसलिए तो पक्षप्रवेश देखील करणार आहात, काय नेमकं सांगाल? चेहरा दिसू दे ना। असे मी धुरंधरला भेटायला चाललो, पूर्ण चित्रपट बघतो आणि मग बाहेर आल्यावर सांगतो। महाजन साहेब, नेमकी आपली नाराजगी काय आहे? मग आपण पक्षप्रवेश करताय किंवा काय कारण? नाराज असलेलं प्रवेश नाही, पण मग पक्षप्रवेश कोणत्या कारणासाठी होतो? काय आपली म्हणजे आपण साहेबांची चर्चा करणार आहात किंवा आपल्या पुढच्या राजकीय महत्वाकांक्षा काय आहेत की ज्या? हे पहा, मला काल शिंदे साहेब रात्री 12:30ला भेटले आणि माझ्यासारख्या मराठी माणसाची ती काळजी करत होते। त्यावेळेस मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणारे झोपले होते। मी त्यांना म्हणलं मला तुमच्या सोबत काम करायचं, कारण मी हिंदुत्ववादी माणूस आहे आणि तेही हिंदुत्ववादी आहेत। काम करू। म्हणजे झोपणार आहे कोण? जे मराठीसाठी बोलले झोपणार आहे कोण? का मी झोपलो नंतर? मी फक्त तुम्हाला एवढं सांगितलं की मराठी माणसासाठी ते जागे होते। मी आलो बाहेर गावून, थांबले होते बिचारे माझ्यासाठी। तुम्ही हिंदुत्व म्हणताय, मात्र आता दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले आहेत। राज ठाकरे पूर्वी हिंदू बंधू बघितले। बाबा तुम्ही सगळं आत्ताच माझं ऐकू नका। तुम्ही ते भाऊ एकत्र आले म्हणले, तिथं चंदू मामा नंतर आले, त्याच्या अगोदर रशीद मामू येऊन गेले। दोन्ही ठाकरेंनी फक्त निवडणुकीपुरते मराठी दोन्ही ठाकरेंनी हिंदुत्वाची मराठीची का सोडली? समोर बघा, बघा, निवडणुकीपुरते एकत्र आले का? निवडणूक झाल्यावर काय, सध्या ते एकत्र आले। आमच्यासारखे भाऊ भाऊ एकत्र आणायला शिव्या खाऊन बाहेर पडले। भाऊ एकत्र आले तर आमची आठवण केली का नाही माहिती? मी म्हणतो चंदू मामा गेले आणि रशीद मामू आले। मग आता हिंदुत्व कुठलं राहिलं? जो 86च्या दंगलीचा गुन्हेगार आहे त्याला तुम्ही पक्षात प्रवेश देताय आणि पुन्हा हिंदुत्वाच्या गप्पा मारताय। असं कसं होतं? कसं हिंदुत्व असेल तुमचं? पण शिवसेना पक्षामध्ये काय जबाबदारी घ्यायला आपल्याला आवडेल आणि कशा रीतीने काम करायला आवडेल? बाबा ते पाक कसं आहे, जबाबदारी मागायची नसते, पार पाडायची। इच्छा असेल ना? माझी काही ह्या वयात काय इच्छा?